मित्रांनो नमस्कार. मी रघुनाथ करवते. काल अतिशय दुःखद घटना घडली आणि वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष तुकाराम भाऊ बिडकर यांना त्या ठिकाणी अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. अतिशय स्पष्टोक्त असणारी व्यक्ती, ज्यांच्याशी माझा D.Edला असताना कांबे कॉलेज मूर्तिजापूर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्या अलका कुबल त्यांच्यासोबत भाऊ त्या ठिकाणी आले होते. अतिशय प्रखरपणे आपलं मत मांडणारी व्यक्ती. काल त्यांच्या आयुष्यात दुःखद निधन झालं. त्यांनी एक मरण्या अगोदर, आयुष्य संपण्या अगोदर एक पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचं माहिती लिहिली. ते म्हणतात की दुःखद निधनापासून मनानं शरीर सोडलं आहे. मग मला जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात एक स्टेज आहे. मी ते शरद पवार साहेबांच्या कार्यक्रमासाठी श्रमदान करून बांधलं आहे. त्या ठिकाणी ठेवा. तिथून मला अंत्यसंस्कारासाठी माझ्या वडिलोपार्जित शेतात नेऊ नका, कारण ते तर मी अगोदरच वडिलांच्या आज्ञेनुसार भावाला देऊन टाकलं. त्यावर आता माझा काय हक्क? कदाचित पावसाळा असला तर गावच्या स्मशानभूमीत न्या, कारण आपल्या गावची स्मशानभूमी तर इतर गावच्या मानाने फार चांगली आहे. विदर्भ वैधानिक मंडळाचा अध्यक्ष असताना मीच ती बांधली. तिच्यावर मात्र माझा हक्क आहे. मी बांधली म्हणून नाही, तर प्रत्येकाचा आपल्या स्मशानभूमीवर असतो तसा. समजा पावसाळा नसला आणि वातावरण ठीक असलं तर मग B.Ed कॉलेजच्या मैदानावर एका कोपऱ्यात माझ्यासाठी एक जागा ठेवा. खूप कष्ट करून आणलं होतं मी कॉलेज. तिथेच मला जाळून टाका. माझा मुलगा पवन यांच्या हाताने अग्नी द्या. तदनंतर कोणताही विधी करू नका. माझी राख इतरत्र कोठे नेऊ नका. माझ्याच लोणार मायच्या उदरात टाकून द्या. येणू मायच्या कडेवर बसून पहिल्यांदा मी लोणार माय पाहिली होती. लहानाचा मोठाही मी तिथेच निर्मळ पाण्यात हुंदडत मोठा झालो होतो. मायेचं कपडं धुणं होईपर्यंत मासोड्या खेकडे पाहत सोबत्यांसह पाण्यात खेळत राहतो. यमुना मायनं हातात विटकर खरपेळ घेऊन अंगाचा पाण्यात मुरलेल्या मातीचा रेंदाळा काढला. त्याच ठिकाणी गणपती विसर्जनही केलं. भुलाबाईला पाण्यात विसर्जितही करणे. 5-6 वर्षाचा असतानापासून या ठिकाणी येऊन भुलाबाईंसाठी आणलेली शिदोरी यांना देऊन आणि मी खाऊन ते विसर्जितही केलं होतं. तिथेच माझी राख विसर्जित करून टाका. असती मात्र ओंकारेश्वरला न्या. ओंकारेश्वर हे माझं अतिशय श्रद्धेचं आणि आवडतं ठिकाण आहे. मी दरवर्षी न चुकता श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी तिथे जात असतो. त्या ठिकाणी नर्मदा मायच्या उदरात अस्थी विसर्जन करा. माझ्या वडिलांच्याही अस्थी तिथेच विसर्जित केल्या होत्या ना. तिथेच माझी आणि त्यांची भेटही होऊन जाईल. काही राख मात्र लोणार मायच्या पोटात टाकायच्या अगोदर शिल्लक ठेव जा. ती माझ्या जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात मुठभर फेकून द्या. मी त्या मातीत मिसळून जाईल. जेव्हा माझ्या शाळेचे मंडळाचे खेळाडू माझ्या खांद्यावर खेळतील तेव्हा मला किती आनंद होईल याचं काय वर्णन करावं. मला तर माझ्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं, जीवन सफल झाल्यासारखं वाटेल. या निमित्तानं मला गावातही राहता येईल व सगळ्यांना पाहता येईल. खरोखर मित्रांनो, आयुष्याचा क्षणभरही विश्वास नाही आणि सोबतही काहीच जाणार नाही. म्हणून चांगलं काम करत राहा. आपल्यानंतर आपण केलेलं चांगलं काम ही आपली पावती राहील आणि तेच आपल्यासाठी खूप